नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या पूनम किचन ब्लॉगमध्ये। आज आपण बनवणार आहोत आंबट गोड आणि तिखट अशी खूपच टेस्टी कैरीची चटणी। ही चटणी एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी सर्वांनी कृपया करून एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही व्हिडिओ तर बघतात पण लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरतात। आमची पण मेहनत असते, तर त्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा। तर बघा, ही मी इथं ताजी हिरवी मस्त अशी कैरी घेतली आहे। तिला आता मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता मी एका कपड्याने पुसून घेणार आहे। आता ही कैरी आपण व्यवस्थित पुसून घेऊ आणि तिचे वरचे साल काढून घेणार आहोत। तर बघा, मी इथं 1 किलो कैरी घेतली आहे। 3 कैऱ्या आहेत ह्या। आता त्याचं मी वरचं साल काढून घेणार। हे बघा, मला मस्त असं आमच्या इथं मार्केट लागतं, तिथून मी हे आणलेलं खूप उपयोगी आहे। 3 काम करतं हे कटर। तर अशा प्रकारे मी हे कैरीचं साल काढून घेणार आहे। तुम्ही सालीसकट पण बनवू शकतात, पण मला अशी एकदम टेस्टी होते कैरी चटणी खायला। तर अशाच प्रकारे मी आता 3 कैऱ्या या साली काढून घेणार आहे कैरीची। तर आता आपण मागचं आणि पुढचं हे देठ कट करून घेणार आहोत। तर बघा, मी 3 कैरीच्या साली काढून घेतल्या आहे। आता मी या कटरचा उपयोग सांगते तुम्हाला। बघा, आपण असे चिप्स पण करू शकतो आणि याच्याने सॅलड पण बनवू शकतो। जसं आपण पत्ताकोबी, गाजर सर्व याचे असे बारीक कट करून सॅलडमध्ये यूज करू शकतो। असा याचा खूप छान उपयोग होतो। हे मला खूप आवडलं होतं। तर आता कैरीच्या आपण बारीक फोडी करून घेणार आहोत। जशा हव्या आपल्याला, लहान मोठ्या बारीक तशा फोडी करून घ्यायच्या आहे। कैरीच्या कोयचं पण सर्व काढायचं आहे गर। आणि कैरी अजून आंबट असते तर खूपच छान टेस्ट लागते। तर ते आपल्या आवडीनुसार असतं की तुम्हाला कैरी गोड घ्यायची की आंबट घ्यायची। तर असे मी आता छोटे छोटे कट करून घेते। असं आपल्याला कोयचं पण सर्व काढून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर बघा, सर्व कैऱ्या मी अशा प्रकारे कट करून घेतल्या आहे। आता मी इथं तुम्हाला साहित्य दाखवते। तर मी इथं राई घेतली आहे, जिरं घेतलं आहे, इथं साखर घेतली आहे। तुम्ही साखरेऐवजी गूळ पण घेऊ शकता। तिखट आहे, मसाला आहे, हळद आहे, गरम मसाला आहे, धनेपूड आहे आणि इथं मी लसूण ठेचून घेतला आहे आणि या कैऱ्या आहेत। तुम्ही साखरेऐवजी गूळ पण यूज करू शकतात। तर आता आपण इथं एक पॅन गरम करायला ठेवला, त्यामध्ये तेल टाकलं आहे। तेल छान गरम झालं आहे, त्यामध्ये मी आता राई टाकून घेतली। बघा, राई आणि जिरं कसं तडतडतं आहे, त्यासोबतच जिरं टाकलं आहे। असं छान तडतडू द्यायचं आहे, म्हणजे आपल्या याला एकदम छान असा सुगंध बसतो। फोडणी छान बसली की चटणी छान होते। आता यामध्ये आपण कैऱ्या घालून घेऊ, व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत। सर्व जिरं आणि राई ही लागली गेली पाहिजे कैरीला, त्यासाठी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे सर्व काही। तुमच्याकडे कशा पद्धतीने ही कैरीची चटणी बनवली जाते तर नक्कीच मला पण कमेंटमध्ये कळवा आणि अशीच साथ राहू द्या।
तर यामध्ये मी आता मीठ ॲड करून घेतलं आहे, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण 2 मिनटं वाफ काढून घेऊ. तर बघा 2 मिनटानंतर अशा छान अशा कैऱ्या आपल्याला शिजलेल्या दिसत आहेत. आता आपण मसाला ॲड करून घेऊ. धणेपूड, तिखट, गरम मसाला आणि हळद हे 4 साहित्य घेतलं होतं आणि त्यासोबतच साखर घेतली होती. आता हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साखरमुळे ना कैरीच्या चटणीला एकदम छान चव येते. एकदम तिखट, गोड, आंबट एकदम मस्तच लागते. तुम्ही नक्कीच ट्राय करा, ही चटणी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता परत झाकण ठेवून 2 मिनटं अजून वाफ काढायची आहे. 2 मिनटानंतर मी बघा ह्या ग्लासाने अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे, थोडं शिजू देण्यासाठी आणि छान लागते. तर आता हे पाणी आटवेल तोपर्यंत आपल्याला शिजून घ्यायची. तर आता मी परत 2 मिनटासाठी झाकण झाकून ठेवलं आहे आणि इथं आपली कैरीची चटणी एकदम रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे. ही कैरीची चटणी तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत, पराठा किंवा साध्या जेवणासोबतही खाऊ शकतात. तर वा, झणझणीत कैरीची चटणी ही तर रेडी आहे.